ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नंदुरबारमध्ये हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामधील गाड्यांची तोडफोड। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यांवर कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो व मोबाईलमधला फोटो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। राज्यातील बळीराजावर आसमानी संकट, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा बांधावर जात, शेतकऱ्याला धीर। फडणवीसांकडून सोलापूर लातूरमध्ये पाहणी, शिंदेंचा धाराशिवमध्ये आढावा, तर अजित पवार यांचा करमाळा माढ्यामध्ये दौरा। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात। भूम, परांडा, कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचाही फोटो। दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या मदतीच्या किटवरून संजय राऊतांची टीका। किटमध्ये काय मदत आहे ते बघा, फोटोवर का लक्ष? अशा काळामध्ये राजकारण करणं दुर्दैवी, मदत होणं गरजेचं, शिंदेंचं विरोधकांना प्रत्युत्तर। मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही, अडचणीच्या काळामध्ये नियमांवर फार बोट ठेवू नका, निधीची चिंता करू नका, अजित पवार यांचं आश्वासन। राज्यामध्ये उद्यापासून 29 सप्टेंबर दरम्यान 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। मराठवाड्यामध्ये 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल, पूरग्रस्तांसमोरील संकट अधिक गडद होणार। कृषी मंत्री भरडेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी, अधिकारी पंचनामे करत नाहीत, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा, हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। दादांच्या राष्ट्रवादीचे मंत्री, आमदार, खासदार 1 महिन्याचा पगार नुकसानग्रस्तांना देणार, 1 महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार, महाराष्ट्रामधील महापुराच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी, पंचनामे करून लगेच मदत देणार, पंकजा मुंडेंची माहिती। तर पंकजाताई मदत करा असं म्हणत गोळेगावातील महिलांना अश्रू अनावर। राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 14 जणांचा मृत्यू। बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा फटका, 100हून अधिक जनावरं दगावली। उद्धव ठाकरे उद्या पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर। धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे पाहणी करणार। जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा, मोर्चा। धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील हजेरी। लातूर जिल्ह्यामधल्या कार्ला गावातील 500 एकर शेती पाण्यामध्ये बुडाली, पिकांसह जमीन खरडून गेल्यामुळे शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्ग ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतामध्ये पाणी साचलं, शेतात साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्याची सरकारकडे मदतीची याचना। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर, मोरगाव परिसरामधील शेतीसह काही घरं पाण्याखाली, अतिवृष्टीचा फळबागांना देखील मोठा तडाखा। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा, तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।